आमचा विरोध संविधानाच्या समर्थनासाठीचा विरोध आहे. बर आरक्षणाची उपवर्गीकरणाची आणि आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा हा संविधान आणि संविधान विरोधकांचा लढा आहे. हम्म 1 ऑगस्ट 2024 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि त्या निकालाचा आधार घेऊन राज्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाला. परंतु 341 च्या नुसार अनुसूचित जातीची जी रचना करायचा अधिकार आहे तो एक तर राष्ट्रपतींना आहे आणि 341(2) नुसार हा जो अधिकार आहे हा संसदेला आहे. परंतु 1 ऑगस्ट 2024 मध्ये हा जो अधिकार आहे तो राज्य शासनाला दिलेला आहे. राज्य शासनाला अधिकार देणं म्हणजेच संविधानाची पायमल्ली करणारा हा निकाल आहे. आणि याच्यामध्ये इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये जात ही मागास मांडलेली आहे आणि प्रगत आहे का अप्रगत आहे याचा कुठलाही निकष नाही. आमचं टोटली म्हणणं असं आहे की अनुसूचित जातीचं आरक्षण हे फक्त मागासलेल्या लोकांना दिलं गेलेलं आहे. आज जर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जर गेला तर महार समाजावर, चांभार समाजावर आजही जातीय बहिष्कार टाकले जातात. आजही आमच्या लोकांना पानवट्यावर पाणी पिऊ दिलं जात नाही. निळा झेंडा लावला, जयंती केली म्हणून आजही आमच्या लोकांना रक्तबंबाळ व्हावा लागतो. सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी हे महार आणि बुद्धिस्ट समाजाचे असेल तर त्यांची अवहेलना होती. आजही आमच्या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही. आजही आमच्या लोकांना सन्मानाचं वातावरण दिलं जात नाही. याचाच अर्थ असा की या ठिकाणची महार जात जी आहे ती महार जात ही टोटली सामाजिक दृष्ट्या मागासलेली आहे. आमची पैसे चार लोकांकडे आले म्हणजे आमचं सामाजिक मागासले पण गेलं असं होत नाही. आजही लाखो तरुण पोरं ही बेरोजगारीमध्ये आहे. आज ग्रामीण भागामध्ये जर गेला तर आमचे लोक शेतमजुरीवर काम करतात आणि शहरामध्ये आले ते भिगाऱ्याचं काम करतात. आजही या संपूर्ण 10 वर्षामध्ये महार समाजामध्ये शिक्षण सोडण्याचं प्रमाण जास्त आहे कारण त्याला आर्थिक पाठबळ नाही. आणि आरक्षण जे आहे ते आमचा संविधानिक अधिकार आहे आणि या अधिकारामध्ये नाही मला हे सांगा, उपवर्गीकरण झालं तर काय नुकसान होईल असं तुमचं म्हणणं आहे? विरोध जो आहे ती 4 मुद्दे सांगा, मला सगळ्यांकडे जायचंय म्हणून मी अगदी थोडक्यात. मुद्दा नंबर 1, हा जो उपवर्गीकरण करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला आणि राष्ट्रपतीला आहे, तो राज्याला अधिकार नाही. त्यामुळे तो निर्णय असंविधानिक आहे. ठीक आहे, मी जाणून घेतो. मी संवैधानिक त्याचं जे महत्व आहे ते जाणून घेतो. आपल्यासोबत कायदे तज्ञ स्वतः ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर आहेत. मुळात उपवर्गीकरण जे करण्याचा प्रयत्न आहे तो असंवैधानिक आहे अशी मांडणी सातत्यानं विरोधकांकडून केली जाते, म्हणजे या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्यांकडून. वस्तुस्थिती काय आहे? कारण हा निर्णय तर सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही उपवर्गीकरण करा. मग ते संविधानाच्या विरोधात कसं असेल जरा समजून सांगा. याच्यात 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक आहेत आयडिओलॉजिकल आणि दुसऱ्या आहेत कॉन्स्टिट्युशनली लिगल. आता मुद्दा असा आहे की एक आरोप होतोय की बौद्ध पुढारले. मला एक सांगा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञान, संविधान आणि त्या पुढे जाऊन शिक्षण, संघटन, संघर्ष ह्या बाबी सांगितल्या. मग बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध दिले त्यावेळेस प्रज्ञा करुणाशील दिली. परंतु हेच म्हणजे हे बाबासाहेबांनी कधी दिलं? म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स दिलं. परंतु मातंग समाजाला हे कधी मिळालेलं होतं? तर मातंग समाज, राजा प्रसन्नजीत हे मातंग होते आणि त्यांना बौद्ध तत्व दिली. परंतु मातंग समाजाने मधल्या काळामध्ये ती ब्रिज केली, म्हणजे ती पुढे चालू ठेवली नाही. एकनाथ आव्हाड साहेब सन्माननीय, त्यांचं जर मातंग समाजाने आजपासून 25 वर्षाआधी 30 वर्षाआधी जर ऐकलं असतं, कारण तुम्हाला सांगतो ती गती, ती प्रगती ती वेगळीच औरच राहिली असती. आणि आज जे आपण आपल्या म्हणजे इंट्रोमध्ये आपण म्हणालात विलास की वंचित, कुणीही वंचित राहिलं नसतं. आता मुद्दा असा आहे की वर्गीकरणाला विरोध जे आपण बोलत आहात, लक्षात ठेवा इथे प्रज्ञा करुणा जी आहे ही बाबासाहेबांच्या मार्फत बौद्धांच्या तत्वज्ञानातून बौद्ध समाजाला मिळालेली आहे. तुम्हाला असं वाटतंय का की बौद्ध समाजाने खूप काही ओरबडलं, लुबाडलं? तर बिलकुल नाही. मी तुम्हाला आकडेवारीनं सांगतो, डंके की चोट पे सांगतो, संविधानिक दृष्ट्या सांगतो. एक तुम्हाला सांगतो, बौद्धांची म्हणजे महार बौद्धांची लोकसंख्या जर आपण 2011ची 60% लक्षात घेतली, त्यानंतर मातंग समाजाची जर लोकसंख्या जर लक्षात घेतली तर महार समाजातले 5 आमदार कमी निवडून येतात आज तारखेला. हे कुठे जातात? तर SC मधल्या इतर घटकांना चाललेत.
मातंग समाजामध्ये सुद्धा त्यांचे सुद्धा 3 ते 4 आमदार कमी निवडून येतात. ते कोणत्या घटकाला जातात? ते सुद्धा चर्मकार असतील, चमार असतील, होलार असतील, त्या घटकाला जातात. मग नुकसान तर बौद्धांचं आहे, नुकसान तर मातंगांचं आहे. परंतु नुकसान टाळू शकतो. नाही, उपवर्गीकरण झालं तर ते नाही, नुकसान टाळता सांगतो येईल तुम्हाला, का? नाही. बघा, तुम्हाला सांगतो, उपवर्गीकरण झाल्याच्या नंतर सगळेच उपेक्षित होणार आहेत, कसं काय? जे छोटे घटक आहेत. त्याचं कारण सांगतो ना मी तुम्हाला. मला एक सांगा, बाबासाहेबांनी जे तत्वज्ञान दिले, त्या तत्वज्ञानाच्या आधारे तुम्हाला सांगतो, चल रे भाई साथ रे, चल रे भाई साथ रे, हे तत्व दिलेलं आहे. तू म्हणजे एक भाऊ जर मोठा झाला तर दुसऱ्या भावाला, जो म्हणजे ज्याला आपण म्हणतो मागे राहिला, त्याला सुद्धा वर घेऊन जायचंय, त्याला सुद्धा मोठा करायचं शिक्षण शिकवून किंवा त्याला नोकरीपर्यंत नेऊन. लक्षात ठेवा, जे संत भगवान बाबांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकाळाच्या दरम्यान किंवा नंतर सुद्धा तेच काम केलं. तुम्हाला सांगतो, हे तत्व आहे. ह्या तत्वामुळं तुम्हाला सांगतो, बौद्ध समाज, महार बौद्ध स्वतःचं नुकसान होत असताना सुद्धा आज काय म्हणतंय की ठीक आहे, आपण 57 ज्या इतर जाती आहेत त्यांना सुद्धा सोबत घेऊन जाऊ. आता राहिला प्रश्न तुमचा दुसरा, त्यांच्या मनातली जी अस्वस्थता आहे, त्यांचं म्हणणं आहे की काही जातींनाच याचा लाभ झाला, आम्ही मात्र वंचित राहिलो, आम्ही मात्र मागे, आमचं ताट रिकामं का? हा जो सवाल आहे त्याला उत्तर काय आहे? कोणतं ताट रिकामं आहे? काँग्रेसच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जर सेक्युअरली विधानसभा लोकसभेमध्ये, मला मातंग भावांना क्रिटिसाइज करायचं नाही, ते आमचे शत्रू नाहीत. आम्ही बौद्ध आहोत. जेव्हा आम्ही बौद्ध आहोत तेव्हा ते म्हणजे जे कोणी ह्युमॅनिटेरियन असेल, एखाद्या वेळेस ते चुकीचं बोलत असतील, परंतु काळ त्यांना सांगेल की ते चुकतील, त्याच्यासाठी त्यांना एकनाथ अवॉर्ड वाचावं लागेल. आणि वाचेल तोच वाचेल. लक्षात ठेवा, मातंग भावांचं आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो, स्टॅटिस्टिकली सांगू शकतो की आतापर्यंत नुकसान झालं नाही. उपवर्गीकरण झाल्याच्या नंतर काय होणार तर तुम्हाला सांगतो, लोकसभेमध्ये जे जागा महाराष्ट्रातून जातात त्याच्यामध्ये केवळ महार आणि मांग या 2च समाजाला उपवर्गीकरणामध्ये जागा जातील. कारण लक्षात घ्या, टक्केवारी जी चर्मकार भावांची आहे, टक्केवारी जी चमार किंवा होलार किंवा जे छोटे समूह आहेत, त्या समूहाला महार म्हणते की तुम्ही प्रोटेक्टेड राहा, आम्ही मोठे भाऊ आहेत, मातंग भाऊ बी मोठे भाऊ आहेत, आपण सोबत सगळ्यांचा विकास करू. ते पूर्णपणे तुम्हाला सांगतो, लोकसभेमध्ये तुम्हाला सांगतो शेवाळे दिसतील का? तुम्ही मला सांगा. अमरावतीमध्ये तुम्हाला सांगतो अडसूळ दिसतील का? तुम्हाला सांगतो त्याच्या पुढे जाऊन जे कोणी म्हणजे तुम्हाला सांगतो, छोट्या जातींमधून आलेल्या लोकांना जे प्रतिनिधित्व मिळतंय ते मिळणार नाही असं मिळणारच तुमचा दावा नाही आहे. ना. सुधाकर भालेराव जे आपल्या सोबत आहेत आता, ते गेली अनेक वर्ष खरं तर या उपवर्गीकरणाच्या बाजूने आहेत. माझं एकच मत आहे, तुम्हाला सांगतो, जे तुम्ही सरते म्हणजे शेवटी सांगितलं इंट्रोच्या, मातंग भावांनी आणि बौद्ध भावांनी एकमेकावर बिलकुल, आपल्या महापुरुषांवर बिलकुल टीका करू नका. लक्षात ठेवा, राजा प्रसन्नजितांकडून आलेले मातंग आहात तुम्ही, महार बौद्धांच्या आधी बौद्ध झालेले आहात, त्याच्यामुळं तुम्ही महार बौद्धांपेक्षा जास्त रिस्पॉन्सिबिलिटीने वागायचंय. तुम्ही हेड ऑफ द डिपार्टमेंट राहायला पाहिजे. परंतु आपण कोणत्याच, मग फुले शाहू आंबेडकर असतील किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, लवजी साळवे असतील, एकनाथ अवॉर्ड असतील, हे सगळ्या लोकांच्या विचाराला घेऊन आपल्याला पुढे जाणं आहे बिलकुल. आणि ज्यांनी केलंय त्याला माफी मागायला सांगा, त्याला उडबशा काढायला सांगा.